कॉमर्स क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग केवळ पदवी नको तर व्यावसायिक कौशल्याची साथ द्या. 2017 पासून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली एक विश्वासार्ह संस्था श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स. अनुभवी प्राध्यापकांकडून मिळणारे कोचिंग विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वीपणे घेऊन जाते. सीए फाउंडेशनचे परिपूर्ण मार्गदर्शन, करंट अफेअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट याचे प्रॅक्टिकल नॉलेज व व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज यावर विशेष भर. अभ्यासासाठी अत्यंत पोषक आणि शिस्तबद्ध वातावरण, अद्ययावत माहिती आणि वैयक्तिक लक्ष. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अपडेट राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण. MHT CET, CLAT, IPMAT यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते. तर आजच प्रवेश निश्चित करा. पत्ता श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी. संपर्क 8605896028. नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. घरात घुसून फायटरने जीवघेणा हल्ला. परिसरात तणावपूर्ण वातावरण. 6 जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल. हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी आणि तारदारा परिसरात शुक्रवारी रात्री जुन्या वादातून तुफान राडा झाल्याची धक्कादायक घटना घडली असून घरात घुसून फायटरने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी 6 जणांविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी ओम सुहास नर्मदे, वय 19, राहणार जावाईवाडी, तारदाळ आणि आरोपी सुजल नलवडे यांच्यात यापूर्वी वाद झाला होता. त्याच जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिनांक 15 मे रोजी रात्री 9:30च्या सुमारास खोतवाडी येथील आरोही परमिट रूम बियर बारसमोर फिर्यादीची मोटारसायकल अडवून आरोपींनी ओम नर्मदे व त्याचा भाऊ गणेश नर्मदे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी जय उर्फ मोन्या ओगले याने फायटरने ओम नर्मदेच्या पाठीत वार करून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान फिर्यादी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्याचे समजताच आरोपींकडून धमक्यांचा पाऊस सुरू झाला. तक्रार दिलास तर तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही, अशी थेट जीवे मारण्याची धमकी आरोपींकडून देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच तारदार गावच्या सरपंचांचे पती सामाजिक कार्यकर्ते रणजित पवार यांनाही जीवे मारण्याची फोनवरून धमक्या देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर रात्री सुमारे 10च्या सुमारास आरोपींनी 3 मोटारसायकलींवरून फिर्यादीच्या घरावर धाड टाकत घरात घुसून अक्षरशः दहशत माजवली. फिर्यादीचे काका सागर नर्मदे आणि मावस भाऊ अजय चौगुले यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी फायटरने डोक्यावर आणि तोंडावर वार करून दोघांनाही गंभीर जखमी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी सुजल नलवडे, जय उर्फ मोन्या ओगले, यश ओगले, हेमंत मुसळे, युवराज उर्फ प्रतिम खांडेकर आणि विजय शिंदे राहणार सर्व खोतवाडी या 6 जणांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत. घटनेनंतर खोतवाडी तारदार परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून गस्त वाढवली आहे. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब व Instagram अकाउंटला फॉलो नक्की करा.